आवाज मीडियाच्या हेडलाईन्स मध्ये आपले स्वागत। मी सीमा काळे। या बातमीचे प्रायोजक होते सेवा सदन हॉस्पिटल। अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर। तिहेरी तलाकाच्या मुद्द्यावर नखवी खरगे यांच्यात लोकसभेत खडाजंगी। भाजपामध्ये संताप, आता युती नको, दिल्लीत नेते मंडळीचा सूर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील भाषणाचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षात उमटले असून यापुढे युतीची बोलणी करू नका आणि तसा आग्रह धरू नका असा संदेश दिल्लीतील भाजप नेत्यांनी भाजपला दिला असल्याचे सांगितले। कापूस भावांवर मंदीचे सावट, शेतकरी चिंतित। गेल्या 20 दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढवणार आहे। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 14,000ची पगारवाढ। 7वा वेतन आयोग लागू करण्यास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि आपल्या तब्बल 20,50,000 सरकारी कर्मचाऱ्यांना हॅपी न्यू इयर केले। 1 जानेवारीपासून हा आयोग लागू होणार असून श्रेणी आणि पदानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 4 ते कमाल 14,000 पर्यंतची पगारवाढ होणार आहे। शेट्टींना गुडघे टेकायला लावणार सदाभाऊ खोत। येत्या 3-4 महिन्यात लोकसभेचा बिगुल वाजणार आहे। गतवेळी लोकसभेला मोहिते पाटलांच्या विरोधात मी शट्टू ठोकला होता। निसटता पराभव झाला। यावेळी माझा मतदारसंघ तुम्हाला माहित आहे। हातकणंगले या ठिकाणी गुडघे ठेवायला लावणार आहे असे जाहीर आवाहन खासदार राजू शेट्टीचे नाव न घेता राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केले। उद्या भेटू याच वेळी। नमस्कार।